शेवटी आमच्या हक्क अधिकारावर आम्हाला बोलावं लागेल. लक्ष्मण हाके कोणाच्या बापाला थांबणार नाही. ते स्वकीय असोत किंवा मग अपोजिटचे असोत. लक्ष्मण हाके स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचा वारसा सांगणारा लक्ष्मण हाके, स्वर्गीय बी.के. कोकरेंचा वारसा सांगणारा लक्ष्मण हाके, संघर्ष करणारा. मला गमवायचं काहीच नाही. मला ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायचा आहे. दहशतीच्या पुढे आत्मविश्वासाने या माणसांना उभं करायचं आहे. आणि आमच्याकडे क्वांटम मताचा क्वांटम हा 50 ते 60% आहे. आणि एक व्यक्ती एक मत एक मूल्य. मला घाबरायचं कारण काय? आय एम एज्युकेटेड. मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि त्यात स्टेट बॅकवर्ड कमिशन वरती 3.5 वर्ष काम केलेलं. रात्रंदिवस अभ्यास केलाय. मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे आहे. मी खूप तज्ञ आहे असा माझा दावा नाही, पण मी माझ्या ओबीसींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करायला, 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करायला मी वाटत नाही. 8 वेळा हल्ला झालाय. ज्या चौकामध्ये, ज्या गेवराईच्या चौकामध्ये माझ्यावरती चपला दगड टाकली गेली, त्याच चौकामध्ये मी 4 ते 5 दिवसानंतर गेल्यानंतर चारी बाजूने येणारे रस्ते पॅक करून टाकलेले होते. मी कुठला वारसा सांगणारा मुलगा आहे? माझा बाप ऊसतोड मजूर होता, त्याचा हा मुलगा आहे. ही रिॲक्शन आहे. या गावगाड्यातल्या 50 ते 60% लोकांना गृहीत धरलं जातंय, वेड्यात काढलं जातंय. अनेक घरांनी आमच्या मानगुटीवर बसून आमच्या हक्क अधिकारांचं शोषण केलंय. आमच्या 4 पिढ्यांच्या मताचा बाजार यांनी मांडलाय. संपत्तीचं केंद्रीकरण केलंय आणि निवडणुकीच्या चष्म्यातून सामाजिक न्यायाकडे सुद्धा पाहिलं जातंय.